शेतकरी मित्रांनो, ताकअंडी संजीवक हे फवारणी आणि त्याचे रिझल्ट हे दोन्ही आपण आज एकाच व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. म्हणजेच फवारणीची डेट आणि आज 2 जानेवारी 2026 ही डेट जवळपास 6 दिवसाच्या अंतराचा हा दोन्ही मिळून कॉम्बिनेशन आपण व्हिडिओ बनवलेला आहे. तर दोन्ही याचे रिझल्ट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. तरी शेवटपर्यंत हा व्हिडिओ नक्की पहा, म्हणजे जेणेकरून आपल्या डोळ्यासमोर एक फक्त 12 रुपये प्रतिपंपामध्ये ताकअंडी संजीवक हे किती कार्यक्षम आहे हे आपल्या पुढे या व्हिडिओच्या माध्यमातून येणार आहे. तरी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तर वेळ वाया न घालवता लगेच व्हिडिओला सुरुवात करू. तर शेतकरी मित्रांनो नमस्कार, स्वागत आहे तुमचं हजारी फार्म या शेतकरी यूट्यूब चॅनलवरती. आज आपण ताकअंडी संजीवक हे 26/12 म्हणजे 26 डिसेंबर 2025 रोजी फवारलं होतं. आज 2 जानेवारी 2026 म्हणजे जवळपास 6 दिवसाचा अंतराने आपण हा व्हिडिओ कंबाईन केलेला आहे. आज आपण व्हिडिओ बनवला आहे. याच्यापूर्वी आपण एक 26 तारखेला शॉर्टसुद्धा टाकला होता की ताकअंडीची फवारणी आपण केली होती, आणि त्याच्या माध्यमातून आपण तुम्हाला त्या शॉर्टमध्ये सुद्धा सांगितलं होतं की याचा आपण रिझल्टचा सुद्धा एक व्हिडिओ बनवणार आहोत. त्या शॉर्टमध्ये टाकलेली जी क्लिप आहे कलिंगडाची ते आणि आजची काय पोझिशन आहे हे या व्हिडिओच्या माध्यमातून आपण आज पाहणार आहोत. आता बरेच लोकांना ही शंका असेल की मी इथं बसूनच का व्हिडिओ बनवतो. तर इथं आपला छोटासा एक सेटअप आहे शेतामध्ये. तुम्ही पाहू शकता बांबू इथे लावलेला आहे. इथेच मला मोबाईल लावायसाठी मी एक छोटासा जुगाड इथं केलेला आहे. त्याच्यामुळे मला इथं बसून व्हिडिओ जर बनवला तर एक चांगल्या प्रकारे व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळू शकतो. यासाठी मी इथंच बसून व्हिडिओ बनवतो आणि शेतातल्या क्लिप्स जे आहेत त्या मी तुम्हाला टाकतो. कारण शेतामध्ये मला व्हिडिओ काढण्यासाठी कोणी अवेलेबल नसल्यामुळे मला एकट्यालाच व्हिडिओ बनवावा लागतो आणि शेतातले कामंसुद्धा करावी लागतात. त्यासाठी मी इथं बसून एक व्हिडिओ बोलतो आणि बनवतो आणि शेतातल्या वेगवेगळ्या क्लिप तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो. त्यासाठी चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करून घ्या, म्हणजे जेणेकरून अशाच प्रकारचे चांगल्या प्रकारचे आपल्याला तुरीचे, कलिंगडाचे, त्याच्यानंतर कपाशी, हरभरा अशाच वेगवेगळ्या पिकांचे आपल्या शेतात जे असतात त्या पिकांचे आपल्याला व्हिडिओ पाहायला मिळतील आणि त्याच्यावरतील वेगवेगळ्या प्रकारचे कॉम्बिनेशन्स आपल्याला पाहायला मिळतील. ऑर्गॅनिक बेस असो किंवा केमिकल, या दोन्ही मिळूनचे आपण चांगले व्हिडिओ आपण पोस्ट करत असतो. आता ताकअंडी संजीवक आहे, त्याच्यानंतर आता आपण लगेचच मायक्रोरायझासुद्धा आपल्या शेतावरती बनवणार आहोत आणि अतिशय कमी खर्चामध्ये जवळपास 50 रुपये खर्चामध्ये एक चांगल्या प्रकारचा मायक्रोरायझा आपण 5000 IP मायक्रोरायझासुद्धा बनवणार आहोत. त्याच्यानंतर लाईम सल्फर ही सुद्धा एक चांगल्या प्रकारचं संजीवक बनतं. ते सुद्धा मी तुमच्या समोर पुढे आणणारच आहे. त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करून ठेवा, म्हणजे अशाच प्रकारच्या चांगल्या गोष्टी आपल्याला शिकायला मिळतील. शेतीमध्ये अशाच स्वस्त आणि घरगुती वस्तूंपासून बनवलेल्या काही गोष्टी आपल्या शेतीच्या कामात पडतील आणि आपला खर्च थोडा काय होईना पण शेतीमधील आपला खर्च थोडा कमी होईल. अशाच प्रकारे आपण ताकअंडी संजीवकाचा सुद्धा व्हिडिओ आपल्या चॅनलच्या पेजवरती अवेलेबल आहे, तो तुम्ही पाहू शकता. म्हणजे ते बनवायचं कसं, त्यामध्ये कोणकोणत्या कंटेंट्स आहेत, कोणकोणते न्यूट्रिएंट्स आहेत, याच्या प्रकारे विस्तृत स्वरूपात आपण तिथं व्हिडिओ बनवलेला आहे. तो तुम्ही जाऊन हा व्हिडिओ संपल्यानंतर तो व्हिडिओ तुम्ही पाहू शकता. तर वेळ वाया न घालवता आता आपण लगेच व्हिडिओला सुरुवात करू. तर चला मित्रांनो, 26/12/2025 रोजी आपल्या प्लॉटची फवारणी केली होती, त्यावेळचा व्हिडिओ मी तुमच्यासमोर टाकतो. हा 26 डिसेंबर 2025चा व्हिडिओ आहे, ज्या दिवशी आपण याची फवारणी केली होती. आता आपल्या शॉर्टमध्ये सुद्धा ही क्लिप मी टाकलेली आहे आणि हे आता तुमच्यासमोर सुद्धा मांडत आहे. तर तुम्ही त्याच ठिकाणची मी तुम्हाला समोर आताची क्लिपसुद्धा दाखवतो. तर अशा प्रकारचा आपल्या प्लॉटची कंडिशन होती त्यावेळेला. पण 2 जानेवारी 2026 म्हणजे आजच्या डेटमध्ये आपल्या प्लॉटची कंडिशन त्याच ठिकाणची, म्हणजे तुरीचं तास तुम्हाला दिसलं असेल त्याच ठिकाणची कंडिशन आता आज आपल्या प्लॉटची कंडिशन काय आहे ते आपण आज पाहणार आहोत. तुरीचं तास तुम्ही बघत आहात आणि आता आपला प्लॉट हा 2 जानेवारी रोजी चांगल्या प्रकारे डेव्हलप झालेला आहे. बाजूला तुम्ही फुटव्यांचा सुद्धा व्हिडिओ बघू शकता. किती फरक आपल्याला याच्या माध्यमातून दिसत आहे. आता बऱ्याच शेतकऱ्यांच्या मनामध्ये ही शंका जरूर असेल की कलिंगडाला वेगवेगळ्या प्रकारच्या फवारण्या असतील किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या खतांचा. हा व्हिडिओ याच्यासाठीच बनवला की या 6 दिवसाच्या अंतरामध्ये आपण कुठल्याच प्रकारचं संजीवक याच्यामध्ये वापरलेलं नाही. फक्त टाकुमी आणि नेटिओ एक अळीनाशक आणि बुरशीनाशक याचाच वापर आपण यामध्ये
केलेलं आहे. त्याचं कारण असं की आपला प्लॉट आता लवकरच सेटिंग अवस्थेत जाणार आहे. त्यासाठी आपण अळीच्या नियंत्रणासाठी एक प्रिव्हेंटिव्ह म्हणून टाकुमी आणि नेटिव्ह या 2 औषधांचा फक्त वापर केला आहे. त्यामध्ये कुठल्याही प्रकारचं संजीवक आपण वापरलेलं नाही. हां, 1261 ही ग्रेड आपल्या कलिंगडाला सुरू होती, ती चालूच आहे. त्याचासुद्धा रिझल्ट असू शकतो, मी मान्य करतो. पण एक 50% रिझल्ट जरी आपण ताकंडी संजीवकाचा जर पकडला, तर ₹12 प्रतिपंपामध्ये मला नाही वाटत की एवढ्या स्वस्तामध्ये आपल्याला अशा प्रकारचे जर 50% रिझल्ट जरी त्याचे असतील, तरी एवढ्या स्वस्तामध्ये एवढे चांगले रिझल्ट जर आपल्याला पाहायला मिळतील, तर एक 5 मिनिटाच्या वेळात बनणारं ताकंडी संजीवक हे शेतकऱ्यांसाठी नक्की तुम्ही तुमच्या शेतात सुद्धा बनवावं. त्याच्यासाठी आपला चॅनलच्या पेजवर जाऊन व्हिडिओसुद्धा बनवून घ्यावा. या संजीवकाच्या माध्यमातून जर आपल्याला अशा प्रकारचे चांगले रिझल्ट मिळत असतील, तर फक्त ₹12 खर्चामध्ये अतिशय चांगले रिझल्ट आपल्याला पाहायला मिळतील. हे आपलं संजीवक आपल्या शेतीसाठी चांगल्या प्रकारे उपयुक्त पडेल आणि कमी खर्चामध्ये चांगल्या प्रकारचे रिझल्ट घेऊ. अशाच प्रकारच्या व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करून घ्या आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला त्यासाठी मनापासून धन्यवाद.